पुढची बातमी आहे बीडमधून। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी इथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधत जोरदार शाब्दिक टीका केली आहे। खासदार बजरंग सोनवणे यांना चंदन चोराची उपमा देत तुझं शिक्षण किती असा सवाल त्यांनी केलाय, तर पंडित सोळंके आणि सोनवणे यांना राजीनामा देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय। मुंबईला लाखोंच्या संख्येने जायचं असल्यास या दरम्यान हाके यांनी हे जाहीर केलेलं आहे, तर मराठा आरक्षणासंदर्भातली जीआर रद्द करून दोन्ही समित्या ह्या आमने सामने बसवा असं देखील हाके यांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं हाके यांनी स्पष्ट केलंय। अरे मुख्यमंत्र्याची आयमाय काढली ज्या खुळखुळ्यानं 28 किलोच्या माणसानं, मुख्यमंत्र्यांची आयमाय। अरे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान नाही, संपूर्ण महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेचा अपमान आहे। त्याला नोटीस दिली का एखादी? आणि नुसत्या गेवराईमध्ये नाही, आमच्या बारामतीमध्ये सुद्धा जिथं अजितदादा पवार पालकमंत्री ना, तिथं सुद्धा माझ्यासह 14 कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय। आता त्या अजितदादा पवारला माझं सांगणं आहे, मी सोमवारी बारामतीमध्ये हलग्या लावून वाजत गाजत पोलीस स्टेशनला जाणार आहे। तुम्हाला सांगू का, त्याने फक्त राजीनामा द्यायचा, राजीनामा। तुझ्याकडे दम आहे ना? प्रकाश सोळंके, बजरंग सोनवणे आणि मुडकुल्या, तू फक्त राजीनामा दे अगोदर, आणि मग तुला जरांगीची काय घ्यायची ती घे। आणि ह्यांनी जर आपलं पंचायत राज मधलं आरक्षण घेतलंय ना, घेऊ द्या याला पंचायत राज मधलं आरक्षण। आमदार आणि खासदार कुठनं होते ते बघू आपण।